अगदी उपवासालाही तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. जेवताना काहीतरी तोंडी लावायला असलं ना, मग जेवणाची चव आणखीनच वाढते. थंडीचे दिवस आहेत, लिंबूही स्वस्त मिळतात. विशेष म्हणजे लिंबू हे पित्तनाशक असल्यामुळे त्याचाही आपल्याला अन्नपचनास फायदा होतो. चला तर आज आपण लिंबाचे गोड असे लोणचे करूयात, जे की तुम्ही झटपट कमी साहित्यात करू शकता आणि भरपूर दिवसही टिकू शकते. इथे मी 10 ते 12 लिंब घेतलेले आहेत आणि आधी 2 तुकडे केलेले आहे आणि मग त्याच्यातली बी काढून घ्यायची. बी जर नाही काढली ना थोडा कडवटपणा लागतो, त्यामुळं बी काढावीच लागते. आणि बी काढणे हे खूपच विशेष काम आहे आणि किचकट काम आहे, ऑप्शनच नाही, पण ते काम करावंच लागतं. त्याच्याशिवाय आपलं पुढचं काम होणारच नाही आहे. तर व्यवस्थित बिया मी अशा काढून घेतलेल्या आहे. काटे चमच्याच्या साहाय्याने काढते किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने काढू शकता. चाकूच्या साहाय्याने काढताना जरा जपून काढा, कारण चाकू पटकन लागू शकतो. एका लिंबाचे 8 भाग करायचे. तुम्हाला जर 4 करायचे असेल तर करू शकता, पण बऱ्यापैकी एवढी मीडियम अशी फोड तुम्ही करू शकता. आणि खूप बारीक केलं ना तर ते खूप बारीक पण होईल, पण खायला पण चांगलं लागेल. पण अगदीच बारीक केले की चिरताना जरा त्रास होईल. अशा पद्धतीने मी एक फोडी केलेली आहे, पाहू शकता. आणि त्यातल्या बियाही सगळ्या काढलेल्या आहेत. आता सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत. सगळे लिंबाच्या फोडी चिरलेल्या आहेत. आणि बघा तुम्ही रस कसा तयार झालेला आहे, कारण रसरशीत लिंब घ्यायचे आहेत आपल्याला, पिवळी धम्मक अशी, हिरवट नाही. आता आपण ही कुकरमध्ये लावूयात. कुकरमध्ये जेव्हा तुम्ही ठेवताल तेव्हा तळाशी थोडं पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण का ठेवायचं? कारण वाफेचं पाणी कुकरच्या भांड्यात गेलं, त्या लिंबाच्या फोडीमध्ये गेलं तर आपलं लिंबाचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 5 ते 6 शिट्ट्या झाल्याच पाहिजे, 1-2 शिट्ट्या नाही. तर पाहूया, इथे शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि थंड झाल्यावरतीच आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि जर थोडंफार ताटावरती पाणी असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता. पूर्ण काढून घ्यायचं, ताट काढून घ्यायचं. पाहू शकता अशा पद्धतीने थंड झाल्यावरच काढा, नाही तर वाफ एकदम हातावर येईल. पूर्ण थंड झालेला आहे त्यामुळे मी हाताने काढू शकते. बघा तुम्ही, त्या उकडलेल्याचा किती रस निघालेला आहे. आता ही लिंब आपल्याला गाळून घ्यायचे आणि पातेल्यात जो रस निघतो त्याच्यातच आपल्याला लिंबू शिजवायचा आहे. शिजलेला आहे लिंबू, बघू शकता. बिया पण सगळ्या काढलेल्या आहेत छान. आणि ह्याच्यात मिक्स करून आपल्याला हे लिंबाचं लोणचं तयार करायचं आहे. आता आपण हे साईडला घेऊया. एखादी जरी बी असेल तर तुम्ही पटकन काढून घेऊ शकता, नाही तर ते नंतर कडवट पण आहे. कडवट म्हणजे दाताखाली आले ना एकदम कडवट लागते. हे बघा मस्त रस निघालेला आहे, ह्याच्यात एकही पाण्याचा थेंब नाही आहे, फक्त शिट्ट्यावरती हे झालेलं आहे. आता हे पातेलं मी गॅसवर ठेवते. याच्यामध्ये मी 2 वाट्या साखर घालत आहे. तुम्हाला जर अजून हवी असेल तर तुम्ही अजून घालू शकता किंवा जर कमी हवं असेल तर कमी घालू शकता. मी हे प्रमाण सांगितलं आहे. 10 ते 12, 15 लिंब होते जवळजवळ, त्याच्यामध्ये 2 वाट्या साखर घातलेली आहे. आणि लिंब बारीक नाही, मोठी मोठी अशी पिवळसर असे रसरशीत मोठी मोठी लिंब पाहिजेत. त्याच्याबरोबर हे 2 वाट्या मी त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे. आता हे उकळून घ्यायचं. कितपत उकळून घ्यायचं आपल्याला? फक्त साखर विरघळेपर्यंत. गॅस मोठा करायचा नाही, मीडियम हीट ठेवायची आणि असं मिक्स करत राहायचं. पटकन साखर विरघळते, जास्त वेळ नाही लागत, कारण आपण ते गरम करतो ना गॅसवरती. गरम झाल्यावरती हे बघा अशा पद्धतीने पटपट विरघळते. एक 5 ते 10 मिनटात विरघळून जाते तुमची साखर, बघू शकता. हे बघा असा दिसेल नंतर पूर्ण साखर विरघळलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पातेलं खाली घ्यायचं आहे. एकही साखरेचा दाणा दिसत नाही, कारण पूर्ण साखर विरघळलेली आहे. अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. हे बघा हे घट्टसर असं झाले पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ज्या उकडलेल्या लिंबाच्या फोडी होत्या त्या घालून घेऊया. पूर्ण कोरड्या झाल्यात ह्या. आता सगळ्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. हे उपवासाला करते ना मी, त्यामुळे तुम्ही ह्याच्यात थोडंसं बाकीच्या गोष्टी घालू शकता, तुम्हाला धने वगैरे हवे असेल. पण मी हे उपवासासाठी करते त्यामुळे मी फक्त ह्याच्यात मीठ, लाल तिखट घालत आहे. 1 वाटीपेक्षा कमी मीठ घातलेलं आहे. मीठ अंदाजाने घालून घ्या. आणि लाल तिखट हे घालत आहे. हे लाल तिखट कश्मीरी आहे. तुम्ही जर घरचं घालणार असाल थोडंसं कमी घाला, कारण ते झणझणीत असतं. पाहू शकता किती छान रंग आलेला आहे, एकसारखा. कन्सिस्टन्सी पण छान आलेली आहे, मस्त छान शिजलेला आहे. हे बघा. आणि थंड करून घ्यायचं आहे. 1-2-3 तासांनी थंड होतो ॲटोमॅटिक. लगेच बरणीत भरायचं नाही, एकदम थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला ते बरणीत नंतर भरून घ्यायचं आहे. बघू शकता
किती छान दिसते पाहू शकता. जर तुम्ही साखर खाणार नसाल तर तुम्ही गुळही घालू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, थंड झाल्यानंतर 2-3 तासांना मी असे बरणीत भरून ठेवलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला खूपच गडबड असेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काय करा, थोडंसं कोमट झाल्यावरती एक बरणीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. आता चला भेटूया परत अशा नवीन एका मस्तपैकी रेसिपीसोबत. त्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हालाही आवडतं का लिंबाचं लोणचं? अजून कुठलं लोणचं आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, बाय, भेटूया.